नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जीवा आता सगळ्यांची माफी मागत असतो आणि तो विक्रमला हात जोडून म्हणत असतो की बाबा, तुम्ही मला जी शिक्षा देचाल ना ती मी भोगायला तयार आहे. तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या. मग आता विक्रम त्याला म्हणत असतो की ठीक आहे, तू शिक्षा भोगायला तयार आहे ना, तर मग उद्यापासून तू ऑफिसला यायचं आहे. आता असं म्हटल्याबरोबर जीवाला, नंदिनीला खूपच मोठा धक्काच बसतो आणि आता विक्रम पुन्हा म्हणत असतो की उद्या ऑफिसला यायचं आहे आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहे आणि हीच तुझी आता शिक्षा आहे. असं म्हणून आता तो तिथून रागानेच निघून जातो. इकडे वसुआत्या आणि रम्या मात्र खूप खुश होतात. बाकीच्या सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. विक्रम गेल्यानंतर आता नंदिनी जीवाकडे खूपच आश्चर्यानेच बघत असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे की पार्थ आता काव्यावरती खूपच चिडलेला असतो आणि आता तो काव्याला म्हणत असतो की एकत्र आपण सगळी दिवाळी सेलिब्रेट केली ना, मग तुम्हाला एकदा मला सांगावं असं नाही वाटलं का? का तुम्ही माझ्याशी नाही बोलला? तर आता काव्या फक्त शांतपणे ऐकत असते. तर आता इकडे पार्थ तिला म्हणत असतो की आत्ता तुम्हाला जे करायचे ना ते करा, वाटेल ते करा, मला अजिबात काही सांगू नका. असं म्हणून तो सुद्धा आता तिला चांगलं सुनावून आता तिथून निघून जातो. तर हा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.